आज मी बटाट्याची कुरडई बनवणार आहे। यासाठी मी 7 ते 8 बटाटे उकडून घेतलेले आहे, साल काढून घेतलेले आहे। तर एक भांडे घेऊयात आणि आता हे बटाटे ग्रेटरने ग्रेट करून घेऊयात। मॅश केलं तर याचे काही पार्टिकल्स तसेच राहतात आणि त्यामुळे याचे आपल्याला कुरड्या पाडता येत नाहीत। त्यामुळे आपल्याला हे ग्रेट करून घ्यायचं आहे किंवा मिक्सरवर फिरवून घेतलं तरीही चालेल। इथे हे सर्व बटाटे मॅश करून घेतलेले आहे, किसून घेतलेले आहे। आता यामध्ये काही मसाले घालूयात। तर इथे मी घातले आहे 1 चमचाभर लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा यामध्ये धने पावडर घालूयात, थोडंसं जिरे पावडर आणि पाव चमचा यामध्ये हळद घालूयात आणि चिमूटभर यामध्ये हिंग घालूयात। आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। हे सर्व हाताने चांगलं असं मिक्स करून घेऊयात। तर इथे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून या मिश्रणाचा गोळा बनवून घेतलेले आहे। आता आपण याचे कुरडई पाडून घेऊयात। तर इथे मी कुरडई बनवण्यासाठी चकली बनवण्याचे मशीन घेतलेले आहे आणि हे कुरडई बनवण्यासाठी मीडियम साईजचे होल असलेलं प्लेट घेतलेले आहे आणि हे जे चकलीचं भांडं आहे याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे, ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे हे मिश्रण या भांड्याला चिटकणार नाही। आता यामध्ये आपण हे जे मिश्रण बनवलेलं आहे बटाट्याचं ते या मशीनमध्ये टाकून घेऊयात। तर इथे हे मिश्रण पूर्णपणे या मशीनमध्ये भरून घेतलेले आहे। टोपण लावूयात आणि आता आपण याचे कुरडई बनवून घेऊयात। तर इथे मी प्लास्टिकचं पेपर इथे हे टाकून घेतलेलं आहे। तर यावर आपण हे कुरडई पाडून घेऊयात। एकच सर्कलमध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे, डबलमध्ये नाही घालायचं। अशा प्रकारे एकच वेळा असं गोल करायचं आणि नंतर चाकूने आपण हे मिश्रण कट करून घेऊयात। याच प्रकारे आपण बाकीचेही कुरडई बनवून घेऊयात। तर इथे हे सर्व कुरडया बनवून झालेले आहेत आणि उन्हामध्ये 2 ते 3 दिवस चांगलं असं हे कडकडीत असं वाळवून घ्यायचं आहे। तर इथे हे चांगलं असं वाळवून घेतलेलं आहे। आता आपण हे कुरडई तळून घेऊयात। तर तेल गरम झालं की यामध्ये कुरडई टाकूयात आणि व्यवस्थित असं हे चांगलं असं हे कुरडई तळले गेलेलं आहे। तर अशा प्रकारे इथे हे अगदी सोप्या पद्धतीने बटाट्याची कुरडई बनवून झालेली आहे। चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत।